आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघाती टोला. आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनची उडवली खिल्ली. आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी होऊ नये, फडणवीसांचा उपरोधिक सल्ला. राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना 21,000 कोटींचं पॅकेज देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. 11,000 कोटींच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला कॅबिनेटमध्ये मंजुरी. अमित शहा यांच्या कुबड्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग. गरज सरो वैद्य मरो ही भाजपची नीती, संजय राऊतांची टीका. शिंदे अजितदादांनी राजीनामा द्यावा, राऊतांचं आव्हान. दिल्लीतला एनाकोंडा मुंबई गिळायला आला होता, उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका. तर उद्धव ठाकरे अजगर, बावनकुळेंचा पलटवार. एनाकोंडा गेली 25 वर्ष बीएमसीच्या तिजोरीवर विळखा घालून बसलाय, शिंदेंनी साधला निशाणा. 1 नोव्हेंबरच्या विरोधकांच्या मोर्चासाठी मुंबईत आझाद मैदान पोलिसांना पत्र. बाळा नांदगावकरांकडून मोर्चा आणि जाहीर सभेबाबत परवानगीसाठी पत्र. निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभाराविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा. शेतकरी कर्जमुक्तीसाठी बच्चू कडूंचा नागपुरात महाएल्गार मोर्चा. वर्ध्यातून नागपूरच्या दिशेने मोर्चा रवाना. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील सुरक्षेत वाढ. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार नाही, संध्याकाळी 4 ते 5 पर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार, अन्यथा 5 नंतर नागपुरातील रामगिरी बंगल्यावर जाणार, बच्चू कडू यांचा इशारा. जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करण्यासाठी ट्रस्टच्या वतीनं धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला जाणार अर्ज. गोखले ग्रुपनं माघार घेतल्यानंतर ट्रस्टचीही 230 कोटींच्या जमीन व्यवहारातून माघार. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती. निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकरचं कनेक्शन समोर. डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी बदने आणि बनकरची बराच वेळ व्हॉट्सअप कॉलवर चर्चा. पुण्यामध्ये एसआरएचा 763 कोटींचा टीडीआर दरोडा पुढारीमुळे उघड. पुढारीच्या वृत्तानंतर गृहनिर्माण विभागाकडून टीडीआर प्रक्रियेला स्थगिती. एसआरएचे तत्कालीन सीईओ आणि 2 बड्या बिल्डरांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष. शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश नाहीत. राज्य सरकारचं स्पष्टीकरण. केवळ शेतकरी देत असलेल्या रकमेचं ऑडिट करण्याचे आयुक्तांना आदेश.